नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी एक खास आणि वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. महत्त्वाचा आहे खूप. तर तुम्ही आता माझा हा एक प्लॉट बघत आहे संत्र्याचा. ही झाडं पहा तुम्ही कशी झालेली आहेत. 5 एकर शेत आहे हे आणि याच्यात मी 10 बाय 20ची लागवड केली होती. तर 800 झाडं बसली त्याच्यात आणि काही एकरची जागा सुटलेली आहे. म्हणजे विहिरीची जागा, शेडची जागा, बासा ठेवायची जागा आणि रस्ता वगैरे ठेवायसाठी. आणि हा जो प्लॉट आहे तर याच्यामध्ये ही झाडं तुम्ही पाहत आहात ना, ही 8वं वर्ष सुरू आहे यांना. आणि अशा प्रकारे ही झाडं झालेली आहेत बघा तुम्ही. सगळी झाडं सारखी नाही आहेत, लहान मोठी झाडं आहेत आणि बाद पण पुष्कळ झाडं आहेत. मी तुम्हाला दाखवतो सविस्तररित्या. ते कमी जास्त आहेत. भरपूर वेळा बाद झाली होती झाडं. काही तर 2-3 वेळा लागवड करूनही बाद झालेली आहेत. आणि एकसारखीच लागवड होती या झाडांची. हे बघा, सलग एकाच लाईनमध्ये 3-3 झाडं बाद आहेत सारखी. मोठी आहेत काही, पण गॅप सोडून आहेत. आणि मधात काही लागवड केलेली आहेत. प्रत्येक वर्षी नवीन लागवड होत असते बाद झाल्यावर कलम. आणि याच्या कारण मुख्यत्वे बिमारी आहेत वेगवेगळ्या झाडाची. म्हणजे जसं की पहिली गोष्ट, जमिनीचा पोत. जमीन सुटेबल नसल्यामुळं असे परिणाम दिसून येतात आपल्याला. शक्यतो निचरा पण होत नाही व्यवस्थित जमीन, ते एक मुख्य कारण आहे झाड मरीचं. म्हणजे झाडं मरत राहतात पाण्याचं जास्त साचून राहिलं जास्त वेळ तर. आधी पहिले इथे मधात नाली होती, ती नाली बुजवून लेवल करून मी थोडंसं बेड करून मधात 3-3 गॅप झाडं फिलअप केले होते, म्हणून ते लहान आहेत. आणि हे झाडं बघा, हे खूप मोठं आहे. 8वं वर्ष सुरू आहे या झाडाला. याला बरेच वेळा ड्रेंचिंग वगैरे करून, स्प्रे करून, खत वगैरे लावून सुधारण्याचा प्रयत्न केला, पण हे शेवटपर्यंत जमले नाही. आता यावर्षी याला काढून टाकणार आहे मी. आणि याच्या बाजूचंच दुसरं झाड हे पण तसंच झालेलं आहे. वाढलं आणि मग नंतर काय त्याची बिमारी आली, डायबॅकसारखी म्हणतो आपण त्याला, डायबॅक. ते येऊन पूर्ण असं झाड खंगर झालेलं आहे हे. आणि हे यावर्षी आता पूर्ण माल देऊन खतम होणार आहे. त्याच्या बाजूचे झाडं तरी ठीकठाक आहेत, पण हे बघा पूर्ण अखंडच वाढलेलं आहे झाड. हे डिंक्यामुळं असे होत असतात, डायबॅकमुळं. बाकीचे जे असा बघू शकता तुम्ही प्लॉट हा, बाकीचे झाडं ठीकठाक आहेत, जरासे चांगले आहेत. आणि आपण आता या फ्रंट साईडमध्ये जाऊ रस्त्याकडच्या. तर हे झाडं बघा, हे पण असेच गॅपने 3-3 झाडं असे बाद आहेत. वाळलेले आहेत काही मधातच. म्हणजे उन्हाळ्यात तळण दिली होती या झाडांना आणि मग अचानक जास्त पाणी दिलं गेलं, 100-100, 150-150 लिटर खूप तळण बसल्यानंतर. तर त्याच्यामुळे अचानकच वाळून गेले हे. डायरेक्ट वाळले, पूर्ण खराब झाले झाडं. आणि इकडचे जे झाडं आहेत लहान लहान, तर हे मी उशिरा लावले होते. हे झाडं, मोठे झाडं लावल्यानंतर 3 वर्षानंतर हे लागवड केली होती, म्हणून हे लहान आहेत. पण तरी याची जशी पाहिजे तशी सोय नव्हती घेतली. फक्त लॅटरल टाकून फक्त पाणी दिलं गेलं होतं. खत वगैरे काही जास्त नाही. फवारे मोजकेच मारले होते याच्यावर. फक्त मोठ्या झाडांवरच जास्त लक्ष दिलं होतं. आणि इकडच्या झाडांना थोडंसं कमी देखरेख झाली, त्याच्यामुळं असे झाडं झाले, वाढलेच नाही ते. हे जवळपास 4थ्या वर्षातले झाडं आहे ते, पण असे झालेले आहेत. बरेच वेळा बाद होऊन, बरेच वेळा लागवड, काही 1-2 झाडं ठीक आहेत, पण जशी पाहिजे तशी ग्रोथ झाली नाही यांची. आणि तण भरपूर होते याच्यात नेहमी. तर हे असे झाडं नेहमी याच्यात कमजोरच राहतात. हे बघा, तुम्हाला सांगितलं तर खरं नाही वाटणार. हे 3ऱ्या-4थ्या वर्षाचं झाड झालेलं आहे आता. 3रं-4थं वर्ष झालेलं आहे, पण झाडं एकदम अशी म्हणजे फालतू, काही मजा नाही आहे तशा झाडात. आणि बाकीचं थोडं या साईडचं ठीक आहे, पण भरपूर मधामधात वाढलेले आहेत. काही लहान आहेत, काही मेलेले आहेत झाडं. आणि पाणी पण साचते बरंच इथं. हे बघा, संत्र्याच्या झाडांवरती मुख्यतः डिंक्या रोग असते. त्याचे मुळं कुजतात, खोडं कुजतात. दुसरा एक बिमारी त्याची मुख्य म्हणजे डांगा एका साईडनं वाळणे किंवा वरून पूर्ण वाळून येणे, डायबॅक ज्याला म्हणतात. आणि एक आता सिट्रस ग्रीनिंग आहे, ज्याने झाडं एका साईडला पिवळी पडतात किंवा पूर्ण पिवळी पडतात. आणि या महिन्यात तर आता बहुतेक
बरेच शेतकऱ्यांच्या प्लॉटमधील झाडं एका साईडने किंवा पूर्ण झाडं असे वाळून राहिले असतील, पिवळे पडून राहिले असतील. तर मित्रांनो काळजी घ्या आता, कारण की हे ऑगस्ट महिना आहे, पिवळे पडणं चालू होऊन जातील आता झाडं सगळ्यांचे. आणि मी आता याच्यावर काय इलाज करणार आहे माझ्या प्लॉटवरती ते मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता सांगत राहणार आहे. काय काय इलाज, काय काय ट्रीटमेंट करणार आहे, केली आहे ते. ठीक आहे, तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.